प्रत्येक नागरिकाने आपल्या मनात आदर्श विचार जोपासला तर देशाचे भवितव्य उज्ज्वल होऊ शकते. शासनाने केवळ उद्योजक आणि उद्योग क्षेत्राकडे लक्ष केंद्रित न करता शिक्षणावर अधिक खर्च करणे आवश्यक आहे. उद्याच्या भारताचे घडवणारे आदर्श नागरिक तयार करण्यासाठी शिक्षण हीच खरी गुंतवणूक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नामवंत उद्योजक आणि शिक्षण महर्षी तसेच समाजसेवक नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी केलं. ते ठाणे शहरातील योगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित योगेश्वर विद्यामंदिर येथे 15 ऑगस्ट रोजी आयोजित स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण सोहळ्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे, सेवानिवृत्त प्राचार्य पुराणिक सर, संस्थेचे अध्यक्ष श्री त्रिभुवन सिंग, सचिव बैजनाथ त्रिपाठी, सुपरवायझर गौरीशंकर शुक्ला, मुख्याध्यापक कमलेश्वर कुमार कणोजी, रामजी पटेल, शिक्षक सर्वेश पांडे, उपेंद्र त्रिपाठी, प्रसाद पाठक, मधुकर पाठक, अरुण दुबे, राजेंद्र सिंग, ममता सिंग, लतार त्रिपाठी, सीमा सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. जसा कुंभार मातीला आकार देऊन वस्तू घडवतो तसं ह्या शाळेतील शिक्षक आपल्याला घडवत असतात. मला देखील काही शिक्षकांनी घडवलं म्हणून इथपर्यंत येण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. खरं तर मी आल्यानंतर बघितलं, शेतकरी मला अगोदरच सांगितलं होतं का त्या ठिकाणी जागा नाही आणि विद्यार्थी खाली बसले. मला देखील दुःख झालं कारण ज्यावेळेस तुम्ही खाली बसलेले पाहिले त्यावेळेस ओलावा होता आणि मी खुर्चीवर बसलो होतो. मी या ठिकाणी सांगतो, मी काय मोठा एवढा नाही, पण मी शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना या ठिकाणी तुमचे कार्यक्रम होत असतील तर मला त्याचं माप द्या. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटई किंवा काय सोय करता येईल ते मी माझ्या पद्धतीने 2 दिवसात जागा मोठ्या प्रमाणात आहे. आपण खुर्ची बसतोय तर विद्यार्थी खाली बसले आहेत. उद्याच्या आदर्श भारताचे तुम्ही नागरिक आहात. शासन जिकडं नाही तिकडं जादा खर्च करतोय. खरं तर या तुमच्यामध्ये देव आहे आणि देव बघण्याचं काम जर कोणी बघितलं असेल तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही जरी मराठा समाजात जन्माला आलो असेल पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुजरातचे लोक असतील, मारवाडी लोक असतील, या लोकांनी काम पाहिलं आहे. आम्हा लोकांना पैसे कमवण्याचं भान राहिलं पण खरा जर कोणी जर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर योगदान दिलं असेल तर ते नानजीबाई ठक्कर आणि गुजरात समाजाचे लोकांच्या मी जातो त्यावेळेस बघतो इतके विद्यार्थी ती काही असतात शिक्षण घेत आहेत. पण माझ्या भागामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्रात करत असतो. अनेक विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये 20 विद्यार्थी राहतात. शेवटी आमच्या शिक्षक खोटे दाखले बनवतात, 20 विद्यार्थी दाखवतात. शिक्षण अधिकारी आल्यानंतर त्याला धाब्यावर बसवतात. आज इथं परिस्थिती पाहिल्यानंतर इथं विद्यार्थी आहे पण इथं क्रीडांगण नाही, सुविधा नाही. या शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का नाही अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. या राज्याचे शिक्षण मंत्र्यांना 15 ऑगस्ट 2025 उजाडलंय. 11वीच्या विद्यार्थ्यांचे अजून ऍडमिशन होत नाही. तुमच्यासारख्या बालगोपाळांवर उद्याचा आदर्श भारत घडवण्याचं स्वप्न जर पाहत असेल, आज देशाचे पंतप्रधान बोलताय पण तसं करत नाही. कारण तुमच्यामध्ये खरा देव आहे आणि तुम्हाला जर सुविधा जर दिल्या तर त्या नक्कीच तुम्हाला देखील आणि संस्थेला देखील केलं पाहिजे. संस्था करत मला आनंद वाटला. ते म्हणजे 28 वर्षापासून ते वाट पाहतात 10 वाजेपर्यंत मी या ठिकाणी शब्द देईन. खरंच मला दुःख झालं. मुलं पाहिल्यानंतर तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला देखील गांधी टोपी असायची, हाफ टोपी असायची, 2 वेणी असायची आणि तुमच्याकडे पाहिजे तुमचा चेहरा पाहिल्यानंतर तुमच्या शिक्षकांचे चेहरा पाहिल्यानंतर खरंच ज्ञानदानाचं कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे हे उपस्थित होऊन जाणवतंय. मी देखील शब्द देईल कारण मी काही एवढा मोठा माणूस नाही. हनुमानानं रामावर प्रेम केला असेल तर छाती पाडून प्रेम करणारे असे आम्ही माणसं आहोत. पण ह्या शाळेसाठी मला जसं वाटेल तसं मी जे काय असेल तिथे दुसरीकडे देण्यापेक्षा मी पाठवत आहे ते सुधारण्याचे पोहे म्हणून तुम्ही घेत जा. आणि या पद्धतीने तुम्हाला मी एकच विनंती कराल, आपण ज्या शाळेत शिका, उद्या तुम्ही तुमच्यामधून उद्याचा आदर्श इंजिनियर बनल, कोणी डॉक्टर बनल, कोणी खासदार बनल, कोणी आमदार बनल. पण ज्या शाळेमध्ये आपण शिकलो दान धर्म करत असताना त्या शाळेसाठीच आपण दान धर्म केला पाहिजे. तुम्ही 1 रुपया जर कमवला असेल तर त्याचे 25 पैसे दान धर्म करत असताना तो कुठे करायचा. देव मंदिरांना न करता शाळेमध्ये तुमच्यासारखे देव आहेत आणि इथं जर सुखसुविधा जर चांगल्या निर्माण केल्या उद्या या शाळेत येणारे विद्यार्थी कोण असेल, तुमचा भाऊ असेल, तुमची बहीण असेल, तुमचे नातेवाईक असेल, या विद्यार्थ्यांना सुखसुविधेसाठी तो दान धर्म तुम्ही प्रत्येकाने केला पाहिजे. कारण गुरु ज्यावेळेस विद्या देतो त्यावेळेस ती विद्या किती महत्वाची आहे हे एकलव्याला कळलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की उद्या कुठेही जा, उत्कृष्ट शेतकरी व्हा, उत्कृष्ट उद्योजक व्हा, पण आपण कमवलेल्या पैशातून काही दान धर्म केलाच पाहिजे. दान धर्म केल्याशिवाय येत नाही.
ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर नांदीबाई खिंडीबाई खटकर ठाणावाला 365 दिवस 24 तास ते त्यांच्या दारात आलेल्या माणसाला कधी माघारी पाठवत नाही. मग तो पेन असो तर काही असो ते देण्याची दानच लागते. म्हणून मी तुम्हाला विनंती कराल, तुम्ही ज्यावेळेस या शाळेतून जाल, शेवटी म्हणतात कृष्ण सुदामेची मैत्री किती महत्वाची असते. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत तुम्ही जी मैत्री कराल ती स्वार्थी नसते, निस्वार्थी असते. कारण जर उच्चस्थ पदावर जर एखादा तुमचा मित्र जर गेला आणि त्याला जर तुम्ही सांगितलं मी तुझ्या शाळेतील इयत्ता 1ली 2री 3री 4थीचा विद्यार्थी आहे, त्यावेळेस तो सांगतो खुर्ची बाजूला करतो माझा मित्र आलाय त्याला तातडीने बोलवा. ही मैत्री स्वार्थी नसते, निस्वार्थी. पण 11वी 12वीची मैत्री ही निस्वार्थी असते, ती घातक असते. म्हणून मी तुम्हाला जीवनात सांगतो आजची मैत्री महत्वाची आहे. तुम्ही जीवनामध्ये जीवन जगत असताना एक तर आपल्या आईवडिलांनंतर तुम्ही ज्या शाळेत शिकला त्या शाळेला महत्त्व द्या. मी ज्या शाळेत शिकलो, मी उदाहरण सांगतो, 1 लाख वह्या 1 लाख दप्तर मी संपूर्ण विद्यार्थ्यांना वाटत असतो. आणि म्हणता शेवटी शिक्षका हाच तुझा सत्कार, तुझे शिष्य जे थोर होतात मी जग यांना वंदन करतो. पप्पा लक्षात ठेवा, आपल्याकडे खासदार माजी होऊ शकतो, आमदार माजी होऊ शकतो, मंत्री माजी होऊ शकतो, नगरसेवक माजी होऊ शकतो, पण आपल्या पुढे आल्यानंतर शिक्षकाला आपण कधी माजी म्हणतो का? नाही. आपल्या समोर आल्यानंतर आपण आदराने सांगतो हे माझे शिक्षक आहे. शिक्षक कधी माजी होत नाही, तो माझा होतो. पण शिक्षक होण्यात तितका मोठेपणा आहे. आणि शिक्षकांनी विद्यार्थी घडवण्यात त्या शिक्षकाला माहिती नसतं कोट्यावधी लाखो विद्यार्थी घडवत असतात. कालचं उदाहरण, ज्यावेळेस आम्ही नेपाळ दौऱ्यावरून येत होतो त्यावेळेस आम्ही एअरपोर्टवर पासपोर्ट करत असताना तिथे असणारी एक विद्यार्थ्यांनी विचारलं मला NTTचे हे अध्यक्ष आहेत का? त्यावेळेस मी बोललो हा हे नांदीबाई खिंडीबाई खटकर ठाणावाला. त्यावेळेस मी विचारलं तुम्ही कसं ओळखता? त्यावेळेस त्या मुलींनी त्या अधिकारी मॅडमने सांगितलं की ह्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं. मनाला आनंद होत असतो. एखाद्या विद्यार्थी जर शिक्षकाला भेटला, शिक्षकाच्या लक्षात नसतं पण त्यांनी सांगितलं ओळखलं का सर मला? पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा कविता पहा तुम्ही. ज्यावेळेस त्या विद्यार्थ्याच्या करावं संकट येतं त्यावेळेस तो विद्यार्थ्याच्या शिक्षकाकडे जातो. तो सांगतो गंगा नाही पाहुणी आली होते नव्हते सर्व वाहून नेले. त्यावेळेस सरांना वाटतं हा विद्यार्थी माझ्याकडे कशासाठी आला? सर त्याच्याकडे खिशात हात घालतात, पैसे नको सर, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. म्हणून शिक्षकाकडे आपण कधी जरी गेलो तर शिक्षकाचं ज्ञान हे तितकं महत्वाचं आहे. 100% विद्यार्थी शिक्षकांपैकी 2% शिक्षक विचित्र असतात, पण 98% शिक्षक हे इतके महत्वाचे आहेत तर त्या शिक्षकांना आजही शहरी ग्रामीण भागामध्ये जर गेलं, आज आमच्या ग्रामीण भागात जर गेलं तर एखाद्या मुलीचं लग्न करायचं असेल, एखादी जागा घ्यायची असेल, काही निर्णय घ्यायचे असेल तर ते शिक्षकाला बोलवतात. सर हे करू का, ते करू का? मुलीने जर आपल्याला पुढे घालायचं, तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असल्यानंतर सुद्धा आई मुलांना विचारतात, शिक्षकांना विचारतात. म्हणून तुम्हाला देखील मी विनंती करत आज 15 ऑगस्ट 2025 संपूर्ण हिंदुस्थानामध्ये स्वातंत्र्य दिवस चांगला मानतात. खरं तर या ठिकाणी मी बोलतोय, तुम्ही खाली बसलेले आहात, ते दुःख मलाही सहन होत नाही. पण मी या ठिकाणी एक शब्द देतो, मला जसं जसं वाटतं, मी तर काही जास्त नाही पण याचं मी तातडीने मला या सतरंजी किंवा चादर किंवा काय तुम्हाला करता येईल ते मला सांगा. तुम्ही जर घेता तर ते सांगा, नाही तर मी माझ्या साईबाबांच्या नगरीतून तुम्हाला पाठवून जे काही तुम्हाला अडचणी तुम्हाला सांगा. मग ती मी म्हणत नाही थोडीफार काय असेल ती मी करत नाही. कारण मी देखील गेल्या 25 वर्षापासून गुणवंत विद्यार्थी शोधा घेत असतो. इयत्ता 10वी 12वी असं माझ्या देखील शाळा आहेत, त्या ठिकाणी 20-25 हजार विद्यार्थ्यांना मी नियंत्रण होतं. मला माहीत आहे ते दुःख काय आहे. पण मला इथं आल्यानंतर खरंच तुमच्यात मला हे काहीतरी शिकलं असो. तुम्ही देखील प्रत्येक आई वडिलाला एक मुलगा आणि एक मुलगी असते. 2च मिनिटं बघतं. प्रत्येक आई वडिलाला एक मुलगा एक मुलगी असते. आमच्या काळामध्ये आम्ही 4 भाऊ 5 बहिणी असायचो. शाळेत गेल्यानंतर शिक्षक मारायचे, आम्हाला इतके मारायचे का बाकी दुःख्या असायच्या, वर वाटायचे. पण आम्ही शिक्षकाची तक्रार कधी करत नव्हतो. काय करत नव्हतो? ज्यांनी शिक्षकांच्या तक्रारी केल्या ते मुलं आज शेतावर आहे. आम्ही तक्रारी केल्या नाही शिक्षकांच्या, म्हणून आम्ही चांगल्या पदावर काम करतोय. तुम्ही देखील शिक्षकांनी मारल्यानंतर कधीही सांगायचे नसतं. जो मी तर कोपऱ्यात असणारा विद्यार्थी होतो, मला तर दररोज शिक्षकांनी मारलं नाही तर मला ती सवय झाली, मार खाल्ला नाही तर मला कसं तरी व्हायचं. म्हणून शिक्षकांनी मारल्यानंतर घरी कधीही सांगायचं नसतं. शिक्षक काय मारत असतो, कशासाठी मारत असतो याचं देखील आपण ज्ञान आस्वाद केलं पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी माझं 2 मिनिटाचं बोलणं ऐकलं, तुमचे देखील आभार मानतो. खरं तर
मला वाटतं जी संस्था जर आमच्या महाराष्ट्रातली असती तर आमच्यासारखे 2-3 आडबंग असते आम्ही ते वट्टीवर आणलं असतं, कारण एवढे आम्ही कष्टातून ते केलं नाही. असो माऊली, तुम्हाला माझ्या शुभेच्छा राहील, कारण शिक्षक वर्गांनी देखील चांगले चांगले विद्यार्थी घडवण्यात तुमचे योगदान आहे. आणि शिक्षक होणं म्हणजे त्याच्या मागच्या जन्माचं कर्म, त्याच्या मागच्या जन्माचं पुण्य मी मानतो. त्याचं कारण असं आहे की पुण्य कुणाला मिळत नाही, ते तुम्हाला प्राप्त झाले. तुमच्याकडून हजारो विद्यार्थी नव्हे तर लाखो विद्यार्थी करत असताना मी नेहमी सांगितलेलं आहे, तर शिक्षकांविषयी मला इतकं प्रेम आहे का मी शिक्षकांविषयी चांगलंही करतो. आणि मी शिक्षकांविषयी लिखाणाच्या माध्यमातून मी आतापर्यंत 240 शिक्षक निलंबित सुद्धा केलेले आहेत. त्यांच्या वर्तन केलोय. कारण मी नेहमी सांगत असतो का तुमची शाळा तुम्हाला महत्व आहे, राजकारणासाठी वेळ देऊ नका. पण या ठिकाणी मात्र चित्र वेगळं आहे. या ठिकाणी फक्त शाळा महाविद्यालय या ठिकाणी चांगल्या प्रकारे हे होत आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर आज तुम्ही आपण सर्वांना कुणाला मानतो तर गुरुवर यांना. कुणाला? खरं तर आज संपूर्ण हिंदुस्थानामध्ये 15 ऑगस्ट 2025 स्वतंत्र दिवस सर्व ठिकाणी उत्साहात साजरा केला जात आहे. आणि संपूर्ण हिंदुस्थानाचं लक्ष ज्या नगरीकडे असतं ती नगरी म्हणजे ठाणे आणि मुंबई. या नगरीमध्ये या संस्थेचे अध्यक्ष यांनी देखील एक छोटासा उपक्रम ठेवला आणि त्या उपक्रमाला येण्याचं भाग्य माझ्यासारख्याला प्राप्त झालं. खरं तर ज्यांचं संपूर्ण हिंदुस्थानामध्ये शैक्षणिक क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल आणि सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान दिलं, ते कर्तृत्व नेतृत्व असं सुरेख संगम असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लाभलेले ज्येष्ठ नामवंत उद्योजक शेख नानजीबाई खिंजीबाई ठक्कर खानावाला, त्याचबरोबर आमच्याबरोबर उपस्थित असलेले आमचे माजी प्राचार्य पुराणिक सर, त्याचबरोबर सर्व आपण ज्ञानवंत बुद्धिवंत गुणवंत आणि आपण सर्व ज्ञानाचे तुषार मिळवणारे विद्यार्थी. मी जादा वेळ काही घेणार नाही, त्यामुळे तुम्ही काही गडबड करायची नाही. कारण आम्ही देखील तुमच्यासारखे विद्यार्थी देशात असताना आमच्या समोर असणारे ज्यावेळेस आम्ही त्यांना म्हणायचं कोण आणलं कुठून आणलं. जादा वेळ घेणार नाही. 15 ऑगस्ट सुट्टी आहे त्याचं आम्हाला देखील भान आहे. पण या ठिकाणी आल्यानंतर या संस्थेच्या बाबतीमध्ये मला गाडी नेत्याचं शेतकरी सांगितलं, माझ्याकडे अनेक शाळा आहेत, अनेक शाळांचे निमंत्रण असतात, पण मी ज्या शाळेसाठी जातो तिथे खरे माझे देव आहेत, तिथे खरे विद्यार्थी आहेत आणि या शाळेत येण्याचं भाग्य आज आम्हाला प्राप्त झालं. खरं तर आज अशी परिस्थिती आहे, अनेक संस्था चालकांकडे जागा आहेत, इमारती आहेत, पण विद्यार्थी नाही. आज अशी परिस्थिती या ठिकाणी हमारे महाराष्ट्र के पत्रकार संघ के सेक्रेटरी और गांवगिरी पेपर के संपादक और मानक डॉक्टर विश्वासराव जी कल ही नेपाल से आए हैं. रात को नेपाल से आके झंडा वंदन करने के लिए सवेरे से हम लोग घूम रहे हैं. 4-5 जगह पे आ गया. अमृतसर में भी आने का था, मुझे 10 बजे का टाइम था, 9:30-10 के बीच में का. मगर जहाँ जाते वहाँ 2 मिनट के पहले 10 मिनट हो जाते हैं. आप सभी को मैं बरसों से आ रहा हूँ. आप सभी सच्चा दिल से हमारे शिक्षक, प्रिंसिपल, ट्रस्टीगण काम कर रहे हैं बरसों से और निस्वार्थ से काम होता है. उसके लिए यश भी मिलता है हमारे स्कूल को. प्रिंसिपल, शिक्षक और सभी बहुत मेहनत करते हैं. हमारी जगह नाजुक है, फिर भी अच्छी तरफ से पढ़ाई हो रही है. कहने का मतलब मेरा एक ही है कि आज़ादी के लिए हमको, अभी आज़ादी के लिए कितना हम लायक है वो तो भगवान जाने. वो लायक होते तो परिस्थिति हमारी भारत की नहीं आती. मगर कुछ न कुछ खामी है और खामी ढूंढने की जरूरत है आज कि हमारे में क्या खामी है और हमारे में जो खामी है वो देश में खामी है. उसके लिए हमारी खामी हम ढूंढने का और उसके अंदर से विचार करने का संस्कार खामी निकालने की है. खामी निकालने का मैं समझता हूँ 15 अगस्त पर्व है, तो पर्व की आज़ादी का हमको आनंद मिलेगा. खामी जब नहीं निकालेंगे और खाली तुरंत 15 अगस्त और 26 जनवरी तो हम घटना को दोष देंगे तो घटना तो इतनी पवित्र है कि उसकी बात मत करो. हमारी जो घटना डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने बनाई है वो इतनी पवित्र दिल से बनाई है. पूरे वर्ल्ड में ऐसी घटना नहीं है, खास ध्यान रखो. तो
अपने को लायक बनना है, और लायक बनने के लिए मात्र शिक्षण को बढ़ाना है। शिक्षण बढ़ेगा तो ही हम लायक बनेंगे, तो हमारा देश की प्रगति हो सकती है, हमारे राज्य की प्रगति हो सकती है। बाकी प्रगति भगवान भी नहीं कर सकते। तो खास ध्यान रखना बच्चे लोग, भविष्य में तुम कलेक्टर बनेंगे, कोई सीए बनेंगे, कोई चार्टर्ड अकाउंट बने, कोई डॉक्टर बनेंगे, कोई कलेक्टर बन सकते हैं, पुलिस कमिश्नर बन सकते हैं, इसमें से बनेगा। क्योंकि आज भारत के अंदर हमारे कलेक्टर की बहुत है, हमारे कॉलेज के संस्था के इधर के भी बहुत ऑफिसर हो गए, मुझे सब मालूम है। जहाँ जाता हूँ मैं एयरपोर्ट में, वहाँ मेरे को ऑफिसर मिलते हैं। कहाँ हमारे एयरपोर्ट का मैनेजर भी मिलते हैं। तो कहने का मतलब शिक्षण के सिवाय कोई चारा नहीं है। और आप बच्चे लोग खास ध्यान रखो, अपने घर में कोई व्यसन नहीं होना चाहिए, बीड़ी का, सिगरेट का, तम्बाकू का, क्योंकि इतना खतरनाक है कि आज 9.5 करोड़ लोगों को व्यसन है। तो फिर से मैं आप सबको आज़ादी के दिन पवित्र दिन है, हमारे कितने लोगों ने बलिदान दिया उसका कोई हिसाब नहीं। जब भी आज़ादी मिली है, अभी वो हंसते होंगे रोते होंगे तो भगवान जाने, पर आज हमारा देश की प्रगति बहुत नाजुक है। फिर भी हमारा गाँवगिरी का मालिक जो मराठी पेपर है, बहुत अच्छा पेपर है, जैसा लोकसत्ता का पेपर है, ऐसा ही गाँवगिरी पेपर है। उनका मालिक हमारे पास आए, तो उनसे हमें 2 शब्द आशीर्वाद के लिए आपको विद्यार्थियों को देता हूँ। क्योंकि पत्रकार भी इधर ही बैठते थे, अब इधर बैठते हैं, और भगवान की कृपा से उसके ऊपर भगवान की कृपा भी है कि पूरे जहाँ जहाँ महाराष्ट्र में जाते हैं स्कूलों में कुछ न कुछ देते रहते हैं। किसी के पास लेने की उसकी भावना नहीं है। और जिसकी कल मैं नेपाल से प्लेन में आ रहा था, वो भी मेरे साथ में थे, तो बोला कल स्कूल को बिस्किट लेना है उनके विभाग के अंदर, 1000 पैकेट बिस्किट का लेके भेज दो होता है। उसका एजेंट को बात करता था। तो कहने का मतलब जो देने की भावना करती है उसको लेने की जरूरत नहीं पड़ता है। क्या करता है कि हमारे साथ आज हमारे माजी प्रिंसिपल राजेंद्र पुरानी जी आए, रमनी भाई पटेल आए, और हमारे सब ट्रस्टी, सब हमारे शिक्षक, सब हमारे विद्यार्थी, सबको मेरी एक ही विनती है कि हमारे में कुछ भी अंदर आत्मा को कुछ भी खामी है तो खामी निकाल देंगे। तो मैं समझता हूँ कि आज़ादी का पर्व मनाया। फिर से आप सबको धन्यवाद। जय भगवान, 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 जय भगवान। वाह वाह वाह, क्या बात, ताली पढ़ो, ताली पढ़ो। हमारे संपादक जी आए, उनसे भी आपका 2 शब्द बहुत समझने को मिलेंगे और आशीर्वाद भी मिलेंगे। डॉक्टर विश्वास राव जी संपादक हमारे नाम करी, जय भगवान। हमारे घर की बात छोड़ो, भारत के अंदर ऐसी के लोगों को थोड़ा नहीं मिलता है, जैसे के लोग हमारे गुजरात की हालत वही है। अगर 2 टाइम खाना भी चाहिए ऐसा नहीं मिलता, उसके वजह चक्कर आती है, कोई प्रॉब्लम नहीं है। असत्य होने से 2-3 घंटा खड़ा भी रह सकता है। मेरे ख्याल में नेपाल में था पशुपति नारायण मंदिर के अंदर 45 मिनट खड़ा रहा, जब तक अभिषेक चल रहा था। तो अभिषेक की वजह से जो उधर के महाराजा उसके लिए 10-12 मिनट अभिषेक करने को मिलता है, मगर मुझे 45 मिनट मिला। तो ईश्वर की कृपा, माँ बाप के आशीर्वाद और हमारे लोगों के आशीर्वाद मिला। हमारे आशीर्वाद बहुत मानवक होते हैं। उधर भी अपना स्कूल है, बच्चे लोगों को खाना खिलाया, हरे कृष्ण मंदिर के अंदर उसको आरती करवाया, पूजा करवाया। ये कौन करवाता है? भगवान करवाता है। और निमित्त हम बन जाते हैं। ये अपनी स्कूल छोटी थी, इतनी बड़ी बन गई, इसका कारण है कि भगवान की कृपा और आप लोग का सबका आशीर्वाद। खास ध्यान रखो, पढ़ाई दिल से करो और कुछ मत करो, 1 नंबर की पढ़ाई करो, जिससे तुम निरंतर अच्छे कलेक्टर बनेंगे, अच्छे सामाजिक कार्यक्रम बनेंगे, अच्छे नगर सेवक बन सकते हैं, अच्छा संत बन सकता है। इसके संत ही बनेंगे। आप इधर बैठेंगे, इधर बैठना पड़ेगा। तो खास ध्यान रखो, बहुत मेहनत करो, मेहनत पढ़ाई के खिलाफ कुछ नहीं करने की, और सवेरे जल्दी उठो और शाम को रात को जल्दी सो जाओ। आपके माँ बाप कैसे तुम्हारे लिए मेहनत करते हैं वो उनका मन समझता है। उससे उनको तकलीफ पर
मगर पौष्टिक खाना मिले इसका प्रयत्न करना हमारे सबकी फर्ज होती है। इसलिए हमारे सभी शिक्षक, प्रिंसिपल, हमारे ट्रस्टीगण सबको जितना अभिनंदन देना, क्योंकि अब मुंबई के अंदर बड़ी बड़ी स्कूलों में, हमारे थाना के स्कूलों में उधर मेहनत करेगा तो अस्मिता पर इधर मेहनत करना, डबल मेहनत करना पड़ता है, क्योंकि घर का वातावरण भी ऐसा होता है। तो उसी के लोग मेहनत करते हैं और दर बरस छोड़ने का परिणाम जाते हैं। उसके लिए सभी को अभिनंदन, आप सभी को अभिनंदन। साथ में हमारे पूरा सराय, हमारे ट्रस्टी है, हमारे राष्ट्रीय भाई, सभी को भगवान की ऐसे ही कृपा बढ़ते रहे और हमारी स्कूल है तो दिन में दिन भगवान की कृपा से हमारे बच्चे होनहार बने और साथ साथ में हमारा भी नाम रोशन हो, हमारे शिक्षकों का भी नाम रोशन है। और हमारे आज गाँव करके कि छोटी स्कूल में आए पढ़ते थे, मगर एक दिन वो भी छोटी स्कूल में पढ़ते थे, आज वो बड़े बन गए हैं और आज वो भारत भर में वो भी मेरे माफी भारत भर में देते ही रहते हैं, कुछ से कुछ देते। अभी इधर आया तो बोला शतरंज जी, अभी हमारे घर में आता नहीं तो आपको शतरंज जी भेज दो, उसमें क्या बड़ी बात। तो कहने का मतलब छोटी छोटी बात भी ध्यान रखने की जरूरत है। जब हम इधर ऊपर बैठे तो हमारे बच्चे भी तब भी अब शतरंज के ऊपर बैठे तो बहुत अच्छी बात है। जरूर वो जो भी त्रुटि है वो पूरा भगवान करेगा। फिर से आप सबको धन्यवाद। जय भगवान। आजादी के लिए जय भगवान, जय भगवान, जय भगवान। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।